फक्त 7-8 रूल आहे आणि ते रूल जर व्यवस्थित समजले तर डिफरन्शिएशन एकदम सोपं होऊन जातं. तर चला स्टार्ट करूया. डिफरन्शिएशनमध्ये जर समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला असेल, याचा अर्थ असा झाला आहे की y एक्सचं फंक्शन आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ह्याच्यामध्ये dy अपॉन डी एक्स याला आपण म्हणतो चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे एक्समध्ये हा जो एक्स आहे ना, डी एक्स म्हणजे एक्समध्ये जर आपण छोटासा बदल केला तर वायमध्ये किती बदल होईल, डी वाय. त्यालाच आपण म्हणतोय चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला आपण असं पण म्हणू शकतोय डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे एक्स डिफरन्शिएशन आहे कशाचं, वायचं डिफरन्शिएशन आहे कशाच्या रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोपं एकदम. एक्समध्ये छोटासा बदल झाला तर वायमध्ये किती होईल त्यालाच आपल्याला म्हणायचं डिफरन्शिएशन. आणि डिफरन्शिएशनमध्ये काही रूल्स आहे, ते रूल्स समजून घ्यायचे आपल्याला. आणि रूल एकदा का समजले झालं आहे डिफरन्शिएशन इझी झालं आहे. फर्स्ट रूल आहे डी अपॉन डी एक्स ऑफ समजा कोणती पण एक कॉन्स्टंट टर्म असेल त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती येईल. तर डी अपॉन डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू असतं 0. सांगतो तुम्हाला असं का होतं आहे. जर एक्समध्ये आपण छोटासा बदल केला, कॉन्स्टंटमध्ये किती बदल होईल. कॉन्स्टंट कशाला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये बदलच नाही होत त्याला आपण म्हणतोय कॉन्स्टंट. जर मी तुम्हाला हा पेन आहे, पेनची जर लेंथ विचारली, जर टाईम बदलतो आहे, टाईम व्हॅरेबल आहे, आता काहीतरी वाजले, थोड्या वेळानंतर हळूहळू टाईम वाढणार आहे, टाईम बदलतो आहे, पण या पेनची लेंथ थोड्या वेळानंतर किती असेल तुम्ही म्हणणार सर सेमच राहील. मी जर विचारलं पेनची लेंथ कितीनी बदलली, तुम्ही म्हणणार बदललीच नाही. नाही, म्हणजे पेनची लेंथ कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटमध्ये बदलच नाही होत, म्हणजे 0. चेंज इन लेंथ इज इक्वल टू जसं 0 असेल तसंच कॉन्स्टंटमध्ये किती बदल होतो आहे 0. म्हणून ध्यानात ठेवायचं आहे कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन नेहमी 0 राहील. ओके, तर चलो एक्झाम्पल आहे छोटे छोटे सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ 10 किती येईल. म्हणजेच एक्समध्ये छोटासा बदल झाला तर 10मध्ये किती बदल होईल. 10चा 11 थोडी ना होईल, 10चा 10च राहील. कॉन्स्टंट आहे 10मध्ये बदल नाही होणार. म्हणून चेंज इन 10 इज इक्वल टू किती लिहायचं आहे 0. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू 0. पुढचं दिलं आहे सेकंड एक्झाम्पल डी अपॉन डी एक्स ऑफ पाय दिला आहे. म्हणजे एक्समध्ये छोटासा बदल झाला तर पायमध्ये किती बदल होईल. पायसुद्धा कॉन्स्टंट टर्म आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पाय इज इक्वल टू असतं 3.14. म्हणजेच एक्समध्ये छोटासा बदल झाला तर पायमध्ये बदल नाही होणार, काय होऊन जाईल याचं डिफरन्शिएशन 0. सेम जर एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट दिला आहे, एक्झाम्पल नंबर 3 डी अपॉन डी एक्स ऑफ ई दिला आहे, तर ईची पॉवर इथं काहीच नाही म्हणजे किती असेल 1. आणि ज्यावेळेस ईची पॉवर 1 असते किंवा ई इज इक्वल टू याची व्हॅल्यू येते 2.71828. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू पण कॉन्स्टंट झाली. तर डी अपॉन डी एक्स ऑफ ई किती येईल 0. या टाईपचे कोणतेही कॉन्स्टंट असतील जसं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीची व्हॅल्यू असेल किंवा कोणती पण कॉन्स्टंट टर्म असेल, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन नेहमी किती घेणार 0. तसंच आहे रूल नंबर सेकंड आहे, याला आपण पॉवर रूल पण म्हणतो. ध्यानात ठेवण्यासाठी तुम्ही पॉवर रूल ध्यानात ठेवू शकता. सगळे रूल एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे, पॉवर रूल पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. पॉवर रूल आपल्याला काय सांगतोय, जर डी अपॉन डी एक्स म्हणजे डिफरन्शिएशन घ्यायचं आपल्याला. कशाचं डिफरन्शिएशन आहे, एक्स रेज टू पॉवर यन. म्हणजे कोणता पण एक्स आहे व्हॅरिएबल आहे, त्याची पॉवर किती असेल यन असेल, त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येईल. तर काय करायचं, हा जो यन आहे तो पुढे येतो, त्याच्यानंतर एक्स n-1 हा येतोय फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला आपण व्यवस्थित समजून घेऊ. याचा अर्थ असा झाला आहे एक्स रेज टू यनचं म्हणजे एकची पॉवर किती आहे यन आहे, एकची पॉवर यन असेल त्याचं डिफरन्शिएशन काय येईल, एकदम सोपं आहे. हा जो वरती डोक्यावरती यन आहे त्याला पुढं लिहायचं, हा झाला यन पुढं आला आहे. आणि जो डोक्यावरती यन होता त्याच्यातून एक मायनस करून टाकायचा. म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ एक्स रेज टू यन इज इक्वल टू यन एक्स रेज टू n-1. चला
एक्झाम्पल फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स रेस टू 5. हा वरचा फॉर्म्युला इथे दिसतंय डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स रेस टू 5 आणि इथं काय होता एक्स रेस टू यन आहे. मग इथून आपण म्हणू शकतोय यनची व्हॅल्यू इथं किती दिली आहे 5 दिली आहे. यनची व्हॅल्यू 5 असेल तर आपला फॉर्म्युला काय सांगतो यनला पुढं लिहा आणि जो डोक्यावरती होता पॉवर त्याच्यातून एक सबट्रॅक्ट करून टाका. मग काय येईल इथं सोपं आलं आहे. एक्स रेस टू 5 आहे म्हणजे काय करायचं आपल्याला 5ला पुढं लिहायचं आणि त्याच्यानंतर हा जो एक्स आहे त्याची जी पॉवर आहे आधी 5 होती त्याच्यातून एक मायनस करून टाकायचा म्हणजे 5 एक्स रेस टू 5 मायनस 1. ओके इथे येईल 5 एक्स रेस टू पॉवर 4. एकदा ध्यानात ठेवा जर आपण फॉर्म्युला यूज केला इथं मी डी अपॉन डी एक्स म्हणजे ऑपरेशन कंप्लीट करतो आहे डिफरन्शिएशनचं ऑपरेशन मी कंप्लीट करतो आहे फॉर्म्युला यूज केला आहे तर डबल डी अपॉन डी एक्स नाही लिहायचं. बरेच जण काय करतात डी अपॉन डी एक्स त्यांच्या ध्यानातच नाही राहत की डी अपॉन डी एक्स आपल्याला नाही लिहायचं आहे परत कारण की आपण डिफरन्शिएशन करतो आहे. मग डी अपॉन डी एक्स नाही येणार एकदा फॉर्म्युला यूज केला झालं आहे. अरे याला आहे आपला ॲन्सर 5 एक्स रेस टू 4. सोपं आहे एकदम. चला त्यानंतर पुढं आहे पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे डी अपॉन डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स क्यूब. आता हा जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे एक्सची पावर या नाही याला आपल्याला बदलावता तर येईल चेंज तर करता येईल याच्यामध्ये काहीतरी. मी याला असं लिहू शकतो आहे डी अपॉन डी एक्स ऑफ जर हा एक्स आहे एकची पॉवर क्यूब आहे तो जर वरती गेला तर पॉवर मायनस होईल म्हणजेच येईल इथं एकची पॉवर -3. अरे हां त्यानंतर आपला फॉर्म्युला काय सांगतो एक्स रेस टू यन असेल जो डोक्यावरती आहे डोक्यावरती किती इथं -3 आहे -3ला तर आधी जो पण काय असेल प्लस मायनस त्याला पुढे यायचं म्हणजे हा -3 आला इथं पुढं. त्याच्यानंतर एक्स रेस टू यनचा फॉर्म्युला आपण वापरतो आहे आणि तो फॉर्म्युला काय यन एक्स रेस टू पॉवर n-1 इथे यन किती आहे -3 आणि -1 त्याच्यातून जो पण असेल त्याच्यातून एक मायनस करून टाकायचा. इथून -3 एकची पॉवर -3 -1 म्हणजेच होईल -4. अरे झालं आहे सोपं एकदम. म्हणजेच काय आलं आपलं डी अपॉन डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू -3 एकची पॉवर -4. ओके याला मी असं पण लिहू शकतो आहे हा इथं -3 इथंच राहील आणि एकची पॉवर हा जो -4 आहे ना त्याला जर डिवाईडला घेऊन गेलो मी खाली आणल्यानंतर पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे -3 एक्स रेस टू पॉवर 4. हे झालं ॲन्सर. पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3 डी अपॉन डी एक्स ऑफ रूट एक्स दिलं आहे. थोडे आपण लेवल वाढवतो क्वेश्चनची. रूट एक्स दिलं आहे घाबरून नाही जायचं एकदम फॉर्म्युला तोच अप्लाय होणार आहे. इथून डी अपॉन डी एक्स ऑफ रूट एक्स दिलं आहे रूट म्हणजे काय असतं पॉवर 1/2 म्हणजेच एकची पॉवर असेल इथं 1/2. ओके सर इथून येईल डी अपॉन डी एक्स ऑफ हां डायरेक्ट करू शकतो आपण एक्स रेस टू पॉवर यनचा फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. इथं बघा डोक्यावरती किती आहे 1/2 आहे जो डोक्यावरती आहे त्याला पुढं आणायचं आणि जो डोक्यावरती आहे त्याच्यातून एक मायनस करून टाकायचा म्हणजेच येईल हा जो 1/2 आहे हा 1/2 पुढं लिहायचा आहे कारण की पॉवरवरती 1/2 आहे तो लिहिल्यानंतर इथं एक्स लिहायचा आणि एकच्या डोक्यावरती जे पण आहे इथं 1/2 आहे त्याच्यातून -1 करायचं आहे म्हणजे 1/2 -1 अर्ध्यातून एक जातो आहे इथं काय शिल्लक राहील इज इक्वल टू 1/2 बघा इथं 1/2 -1 इज इक्वल टू डिवाईडला काहीच नाही म्हणजे 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या दोन्हींचं त्यानंतर या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन होईल त्यानंतर इथं येईल 1/2 एकची पॉवर -1/2. ओके -1/2 आहे हा जर डिवाईडला गेला तर +1 होईल 1/2 होईल म्हणजेच इथे येईल 1/2 एक्स रेस टू पॉवर 1/2 आणि आपला जो फॉर्म्युला आहे डी अपॉन डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू होतं 1/2 आणि एकची पॉवर 1/2 इथं आपण लिहिलं होतं एकची पॉवर 1/2 म्हणजेच असतं रूट एक्स आणि इथं येईल रूट एक्स. हा पण एक फॉर्म्युला आहे
जो फॉर्म्युला तुम्ही ध्यानात ठेवू शकता, कारण की ध्यानात का ठेवायचं तर परत 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 एक्झाम्पलमध्ये जर ध्यानात ठेवलं तर कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं होऊन जाईल, म्हणून ध्यानात ठेवायचं, बाकी काही नाही. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 आहे. परत परत दिसेल तुम्हाला एक्झाम्पल, परत परत डी अपॉन डी एक्स, म्हणजे डी अपॉन डी एक्स ऑफ कशाचं डिफरन्शिएशन आहे, एक्सचं डिफरन्शिएशन आहे. तर एक्सचं डिफरन्शिएशन काय येईल बघा इथं, दोन मेथडने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय येईल. याला तर मी एक असं पण लिहू शकतोय, डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स, डी एक्स आणि वरती पण डी एक्स आहे, दोन्ही पण डी एक्स कॅन्सल होईल आणि इज इक्वल टू किती येईल 1. ओके, पण आपल्याला यूज करायचे पॉवर मेथड, त्या फॉर्म्युलेने आपल्याला सॉल्व करता येते का, पॉवर रूल यूज करून ते बघतो आपण. एकची पॉवर इथं आपला फॉर्म्युला असा आहे, डी अपॉन डी एक्स ऑफ एकची पॉवर काहीच नाही म्हणजे किती दिली आहे, 1 दिली आहे, इज इक्वल टू, सोपं आहे, फॉर्म्युला यूज करा, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय, जी पॉवर आहे ती पुढे लिहा, त्यानंतर हा झाला एक्स आणि जी पॉवर आहे त्याच्यातून एक मायनस करा, आधी एक होती त्याच्यातून एक मायनस करतो आहे, म्हणजेच इथे येईल 1 इंटू एक्स रेस टू पॉवर 1 मायनस 1 इज इक्वल टू आला आहे 0, म्हणजेच डी एक्स अपॉन डी एक्स इज इक्वल टू इथं आला आहे 1 आणि एकची पॉवर 0, कशाची पॉवर ज्यावेळेस 0 असते त्यावेळेस इज इक्वल टू येतं 1, इथं येईल 1 इंटू 1 इज इक्वल टू 1, म्हणून ध्यानात ठेवा डी एक्स अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 राहील. ओके सर. त्यानंतर तुमच्यासाठी काही एक्झाम्पल दिलं आहे सॉल्व करण्यासाठी, व्हिडिओ पॉज करा, त्यानंतर हे जे सगळे एक्झाम्पल आहे सॉल्व करून बघा. पॉवर मेथड आहे, वरती पॉवर आहे त्याला पुढे लिहायचं आहे, त्याच्यानंतर वरती जी पॉवर होती त्याच्यातून एक मायनस करून टाकायचा, थोडंसं सॉल्व करायचं आहे, ट्राय करा. रूल नंबर थर्ड आहे, जर तुम्हाला पॉवर रूल आला, हा रूल पण एकदम सिम्पल आहे, पुढचे जे रूल आहे एकमेकांवरती डिपेंड आहे. वा वा, रूल नंबर थर्ड काय सांगतोय, जर डी अपॉन डी एक्स ऑफ डी अपॉन डी एक्स ऑफ समजा के एफ ऑफ एक्स असेल तर के डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल आणि इथे येईल डी अपॉन डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, सांगतो मी तुम्हाला काय आहे. इथे जर समजा डी अपॉन डी एक्स असेल, डिफरन्शिएशन असेल आणि डिफरन्शिएशनमध्ये के इंटू एफ ऑफ एक्स असेल, म्हणजे एखादा फंक्शन एफ ऑफ एक्स म्हणजे झालं फंक्शन, कोणत्याही फंक्शनला जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय असला, आत्ताच आपण शिकलो कॉन्स्टंटमध्ये बदलच नाही होते, एक्स कितीनी पण बदलला, आणि ज्याच्यात बदलच नाही होते तो रुबाबात डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल, म्हणून आपण असं लिहिलं आहे के इंटू, के म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डिफरन्शिएशनच्या बाहेर लिहायचा आणि डी अपॉन डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, इथं आपण केला म्हणतोय कॉन्स्टंट, ओके, के आपला असेल वेव, के इज कॉन्स्टंट. ओके, क्या बात आहे, के कॉन्स्टंट आहे. चला एक्झाम्पल सॉल्व करू, पटकन समजेल काय आहे. डी अपॉन डी एक्स ऑफ, फर्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याला, डी अपॉन डी एक्स ऑफ 3 इंटू एक्स स्क्वेअर. आता काय इथं बा सेम आहे, इथे एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सचं कोणतं पण फंक्शन असेल, कोणतं पण फंक्शन, इथं काय एक्स स्क्वेअर आहे, एक्स क्यूब असेल, साइन एक्स असेल, कॉस एक्स असेल, काही पण एक्सचं फंक्शन पाहिजे आणि त्याला मल्टिप्लायला कोणतं पण एक कॉन्स्टंट नंबर पाहिजे. त्यावेळेस काय करायचं आहे, हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याला रुबाबात डिफरन्शिएशनच्या बाहेर लिहायचं आहे, एवढंच रूल सांगतोय फक्त. म्हणजे काय होईल, हा 3मध्ये 3 जर कॉन्स्टंट असेल, हा 3 डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल, त्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ इथून डिफरन्शिएशनमध्ये काय शिल्लक राहील, फक्त एक्स स्क्वेअर आणि हा झाला इथं डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, इथून 3 इथंच आहे. त्यानंतर आता हा जो डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आपल्याला सॉल्व करायचा आहे, डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, इथं ब्रॅकेट द्यायला विसरू नका, ब्रॅकेट म्हणजे मध्ये कंजूसी नाही करायची आहे, कारण की बऱ्याच वेळा मायनस साईन येतं, प्लस मायनस साईन येतं, काही काही प्लस साईन पण देतात, ते मल्टिप्लिकेशनचं ॲडिशन होऊन जातं, त्यामुळं ब्रॅकेट देत चला, म्हणजे तुम्हाला समजेल की हा जो 3 आहे इथं, हा जो 3 आहे हा 3 आपण मल्टिप्लाय करतोय, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन नाही आहे तिथं. म्हणजेच आता इथं काय होईल, जर मी पॉवर रूल यूज केला एक्स रेस टू एनचा, तर वरती याच्या डोक्यावरती 2 आहे, हा 2 पुढे येईल, एकची पॉवर डोक्यावरती 2 होता, 2 मायनस 1 तयार होईल,
म्हणजेच इज इक्वल टू इथे या दोन्हींमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर 2 × 3 किंवा 3 × 2 इज इक्वल टू 6 येईल. एकची पावर दिली तर 2 - 1 2 - 1 इज इक्वल टू येईल 1. हा झाला फॉर्म्युला. हो हो, म्हणजेच d/dx ऑफ 3x² इज इक्वल टू 6x. करेक्ट. पुढचा रूल आहे, पुढचं एक्झाम्पल आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं आहे d/dx ऑफ 5/x². इथं दिलं एक्झाम्पल. ओके, आत्ता वरती 5 दिसतोय पण 5 तर मल्टिप्लिकेशनला नाही. थोडं थांबा, काय होईल बा, याला मी असं लिहू शकतोय. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, एक जर डिवाइडला असला त्याला वरती घेऊन जा येता येईल. म्हणजे इथं d/dx ऑफ हा इथं 5 आहे, हा 5 तसाच राहील. आणि हा एक्सची पावर म्हणजे 1/x² आहे ना, तो वरती जर आला तर -2 येईल. इथं +2 आहे डिवाइडला, हा जर वरती आला तर -2 येईल. म्हणजेच आणि आता इथं आपण रूल यूज करू शकतो आपला. जर कोणतेही फंक्शन आहे त्याला कॉन्स्टंट मल्टिप्लाय असेल तर कॉन्स्टंटला डिफरन्शिएशनच्या बाहेर घ्यायचं. हा जो 5 आहे, हा 5 आला आहे रुबाबात डिफरन्शिएशनच्या बाहेर. म्हणजे इथं d/dx ऑफ इथं काय शिल्लक राहील, x⁻⁻². ओके, घाबरायचं नाही, थोडं पण नाही. हा 5 इथंच आहे, ब्रॅकेट द्या आणि व्यवस्थित हे डिफरन्शिएशन सॉल्व करायचं. d/dx ऑफ x⁻⁻² आहे. पावर मायनस काही पण असू द्या ना, एकची पॉवरचा फॉर्म्युला यूज करायचा जो डोक्यावरती आहे. किती डोक्यावरती, तर -2 म्हणजे -2ला पुढं आणायचं आणि पॉवरमधून जे आहे त्याच्यातून एक मायनस करून द्यायचा. म्हणजेच हा झाला -2 इथे येईल इंटू हा x इथं आहे आणि एकची पॉवर -2 आहे, त्या -2 मधून एक अजून मायनस करून द्यायचा. इथं मी तुम्हाला आधी पण आत्ता सांगितलं होतं की इथं ब्रॅकेट का द्यायचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही जर ब्रॅकेट नाही दिला तर बरेच मुलं काय करतात, हा जो 5 आहे त्याच्यातून -2 सबट्रॅक्ट करून देतात. 5 - 2 इज इक्वल टू 3 आणि झालाय चालू. नाही, ह्या दोन्हींचं इथं मल्टिप्लिकेशन आहे, कारण की आपला हा जो 5 आहे हा 5 मल्टिप्लायला होता. म्हणून इथं येईल 5 × 2 5 × -2 इंटू किती दिली तर -10 x⁻³ ओके, झालं आहे आपलं सॉल्व. d/dx ऑफ 5/x², याचं डिफरन्शिएशन व्यवस्थित फक्त स्टेप बाय स्टेप जायचं आहे. जास्त काही प्रॉब्लेम नाही. आत्तापर्यंत आपण 3 रूल जवळपास शिकलो आहे. फर्स्ट रूल होता कॉन्स्टंट कोणती पण टर्म असेल त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर पॉवर रूल आपण शिकलो. पॉवर रूल काय, x⁻n एकची पॉवर n इज इक्वल टू n x⁻n-1. त्यानंतर थर्ड रूल होता, जर कोणतंही फंक्शन आहे त्याच्या मल्टिप्लायला कॉन्स्टंट असेल आणि त्याचं त्या पूर्ण टर्मचं जर डिफरन्शिएशन असेल तर पटकन काय करायचं, कॉन्स्टंट टर्मला डिफरन्शिएशनच्या बाहेर फेकायचं आणि त्याच्यानंतर आपलं डिफरन्शिएशन करायचं. झालं आहे, क्लिअर आहे. त्यानंतर रूल नंबर 4 आहे. रूल नंबर 4मध्ये काय सांगतोय बघा, रूल नंबर 4 डिफरन्शिएशन आहे. कशाचं डिफरन्शिएशन आहे याच्यामध्ये मी फर्स्ट पॉईंट लिहितो आहे. जर d/dx ऑफ जर समजा इथं sin x असेल, sin xचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू असतं cos x. हा झाला आपला फर्स्ट रूल किंवा फर्स्ट याच्यातला फॉर्म्युला. sin xचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू cos x आणि d/dx ऑफ जर cos x असेल तर याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू येतं -sin x. ओके, sin xचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू cos x आणि cos xचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असलं, -sin x. हे दोन्ही पण फॉर्म्युले एकदम इम्पॉर्टंट आहे, ध्यानात ठेवा. एक ट्रिक आहे याच्यामध्ये, अजून पण आपण खूप ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन आहे यांचं डिफरन्शिएशन अजून आपण शिकणार आहे. आणि दोन जे रूल्स आहे ते रूल्स तुम्ही ध्यानात ठेवू शकता की sin xचं डिफरन्शिएशन cos x पॉझिटिव्ह आहे, पण cos xचं डिफरन्शिएशन काय येतं, -sin x. त्यानंतर चला रूल नंबर 5. रूल नंबर 5मध्ये
जर समजा आता रूल नंबर 5 एकदम इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सोपा आहे. मे बी मी रूल लिहितो आहे त्यावेळेस थोडंसं अवघड वाटू शकते, पण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करेल त्यावेळेस कळेल तुम्हाला. इथं समजा दिलं आहे d/dx ऑफ, आणि इथं खूप सारे फंक्शन आहे. म्हणजे समजा f(x) असेल प्लस मायनस, g(x) असेल प्लस मायनस, h(x) आहे. हे खूप सारे फंक्शन आहे आणि या खूप साऱ्या फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आणि त्या सगळ्यांचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. याचं डिफरन्शिएशन एकदम सोपं आहे. तर काय करायचं, सेपरेट डिफरन्शिएशन करून टाकायचं. म्हणजे d/dx ऑफ f(x) प्लस मायनस d/dx ऑफ g(x) प्लस मायनस d/dx ऑफ h(x). ओके, हा झाला रूल. रूल सिम्पल आहे. खूप साऱ्या फंक्शनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल आणि त्यांचं जर डिफरन्शिएशन असेल तर प्रत्येकाचं डिफरन्शिएशन घ्यायचं आणि इथं जे साईन आहे मध्ये जर प्लस असेल तर प्लस द्यायचं, मायनस असेल तर मायनस द्यायचं. संपला विषय. बरं ठीक आहे, जास्त टाईमपास करण्यापेक्षा आपण एक्झाम्पल सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पल आहे, इथं दिलं आहे आपल्याला फाइंड dy/dx. ओके, म्हणजे वायचं डिफरन्शिएशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. dy/dx म्हणजे वायचं डिफरन्शिएशन आहे फॉर y इज इक्वल टू x³ मायनस 4x प्लस 3. इथं बघा x³ म्हणजे काय, एक्सचं फंक्शनच आहे. ओके, x³ दिला आहे, त्याच्यानंतर 5x आहे, 5x पण एक्सचं फंक्शन आहे आणि 3 इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. या सगळ्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, इथं सबट्रॅक्शन इथं ॲडिशन आहे, यांचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. चला मी सांगतो कसं सॉल्व करायचं. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, घाबरून नाही यायचं. dy/dx इथं y विचारला आहे, डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं नाही, सोपं आहे एकदम. हा इथं 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 मला कॅल्क्युलेट करायचं आहे dy/dx इज इक्वल टू किती असणं, आणि dy/dx म्हणजेच d/dx आणि हा जो y आहे तर yची व्हॅल्यू इथं पुट करून द्यायची. ही तर yची व्हॅल्यू आहे. yची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे, x³ मायनस 5x प्लस 3. ओके, आत्ता आपण रूल बघितला, हा वरती रूल आहे. रूल काय सांगतोय, खूप सारे फंक्शन आहे ज्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, फक्त d/dx सगळ्यांना सेपरेट करून टाकायचं. ओके सर, बघा इथं मी इथं काय करणार, आपण इथं फंक्शन आहे, या फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे, सेपरेट डिफरन्शिएशन करणार. म्हणजे कसं, याला डिफरन्शिएशन द्यायचं d/dx ऑफ x³. ओके, साईन कोणतं इथं मायनस साईन आहे, तर इथं पण मायनस साईन येईल, म्हणजेच मायनस पुन्हा d/dx ऑफ 5x. ओके, त्यानंतर प्लस साईन इथं प्लस d/dx ऑफ 3. वरचे सगळे रूल इथं यूज होतील, नवीन काय नाही. हे डिफरन्शिएशन आपण ऑलरेडी बघितले, ते डिफरन्शिएशनचे रूल इथं यूज करायचे. ओके ओके, मला सांगा d/dx ऑफ एक्सचा क्यूब आहे, यासाठी कोणता फॉर्म्युला यूज होईल, पॉवर रूल. x⁴ फॉर्म्युला वरती 3 आहे, त्याला पुढं आणायचं आहे. ओके, हा झाला आहे 3, आला आहे पुढं. त्याच्यानंतर एक्स जो वरती आहे त्याच्यातून -1 करून टाकायचा आहे. ठीक आहे सर. त्याच्यानंतर इथं काय होईल बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जर कोणतंही एक्सचं फंक्शन असेल, हा झाला एक्सचं फंक्शन, काही पण असू द्या, एक्स पण एक्सचं फंक्शनच आहे. ओके, आणि त्याच्या मल्टिप्लायला काय असेल, कोणता पण कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटला काय करायचं, पटकन डिफरन्शिएशनच्या बाहेर फेकायचं. इथं येईल 5 आला आहे बाहेर, त्यानंतर d/dx ऑफ, आणि इथं राहील एक्स. अरे ठीक आहे, त्यानंतर प्लस, मला सांगा कॉन्स्टंट टर्म आहे, ही झाली कॉन्स्टंट टर्म, आणि कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्शिएशन किती होईल, म्हणजे एक्समध्ये जर छोटासा बदल झाला तर 3मध्ये किती बदल होईल, काहीच नाही. म्हणजे याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती येईल, 0, म्हणून इथं झाला आहे 0. ठीक आहे, इज इक्वल टू इथं आपण बघतोय dy/dx इज इक्वल टू इथं आहे 3, त्याच्यानंतर 1ची पॉवर 3 - 1 इज इक्वल टू येईल 2, त्यानंतर -5. मी तुम्हाला सांगितलं आहे आधी पण, आपण एक रूल मी त्याला बॉक्स पण केला होता, की dx/dx इज इक्वल टू, असं पण करू शकता, dx कॅन्सल होईल आणि इज इक्वल टू 1 येईल, किंवा ध्यानात ठेवा एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू नेहमी किती राहील, 1 राहील, प्लस 0 पुढं नाही लिहिला तरी चालेल. म्हणजेच dy/dx इथे येईल 3x². ओके, -5 × 1 5. अरे हे झालं ॲन्सर. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड आहे. एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये पण आपल्याला सेमच करायचं आहे आणि थोडंसं लेवलमध्ये बदल असेल, पण वरती सगळं डिफरन्शिएशन आपण शिकलो आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही. आपण तीच फक्त
अजून प्रॅक्टिस करतो आहे. इथे दिलं आहे dy/x फाइंड आउट करायचं आहे. y इज इक्वल टू दिलं आहे आपल्याला 4 - 3/x प्लस 2 इंटू रूट एक्स. ठीक आहे. इथून काय होईल काय होईल काय होईल, इथं आपल्याला लिहायचं आहे dy/dx. वायची व्हॅल्यू याच्यात पुट करून टाकायची, म्हणजे d/dx ऑफ द वायची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे 4 - 3/x. इथं आलं आहे 3/x प्लस 2 रूट एक्स. ठीक आहे सर. इज इक्वल टू, आता बघा इथं खूप सारे फंक्शन आहे, त्याची सबट्रॅक्शन आहे, ॲडिशन आहे. त्यावेळेस काय करायचं आहे, सगळ्यांचं सेपरेट डिफरन्शिएशन करून टाकायचं, प्रत्येकाला सेपरेट डिफरन्शिएशन करून द्यायचं, कोणाला राग नाही आला पाहिजे. म्हणजे काय होईल इथं d/dx ऑफ 4 मायनस साईन, जे साईन असेल ते मायनस साईन आहे, इथं मायनस साईन द्यायचं. उगाच इथं मायनस इथं प्लस करायचं नाही, प्लस असेल मायनस करायचं नाही, जे साईन आहे ते ठेवून द्यायचं तिथं. त्यानंतर d/dx ऑफ 3/x येईल. ठीक, प्लस साईन आहे प्लस द्यायचं, d/dx ऑफ ओके 2 रूट एक्स. करेक्ट आहे. मला एक सांगा, 4चं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती येईल. 4 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू 0 असेल, म्हणून जी टर्म आहे या टर्मचं डिफरन्शिएशन होऊन जाईल 0. संपला विषय. इथं आलं आहे 0, त्याच्यानंतर साईन मायनस आहे, मायनस साईन राहू द्या. काय होईल काय होईल काय होईल काय होईल बा, इथं इम्पॉर्टंट आहे की हा जो एक्स आहे ना, एकची पॉवर इथं 1 आहे. ओके, एकची पॉवर 1 वरती गेल्यानंतर काय होईल, एकची पॉवर -1 होईल. म्हणजे मी याला असं पण लिहू शकतो d/dx ऑफ, प्रत्येक स्टेप डिटेलमध्ये घेतोय समजण्यासाठी. तुम्हाला एकदा समजलं झालंय, सोपं झालंय. इथं असेल 3 आणि हा एक्सची पॉवर 1 वरती गेल्यानंतर एकची पॉवर -1 होईल, हा झालाय -1. ओके, प्लस इथं 2 दिला आहे आणि रूट एक्स आहे. रूट एक्स म्हणजे एकचं फंक्शन आहे, वरती आपण बघितलं होतं, रूल नंबर 3 आहे. याच्यामध्ये कोणतं पण कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे 2 मल्टिप्लायला आहे, तर 2ला पटकन डिफरन्शिएशनच्या बाहेर फेकायची आपलं ठरलं आहे. म्हणून इथं 2 आला आहे बाहेर, आणि इथं काय येईल d/dx ऑफ काय शिल्लक राहील, फक्त रूट एक्स. करेक्ट. इथं पण करता येईल ना सर, इथं हा जो 3 आहे 3 पण मल्टिप्लायला आला आहे, 3ला पण आपण बाहेर टाकू शकतो, हा 100%. म्हणजे इथे येईल, चला इथं इथं काय 0 आहे, हा 0 नाही लिहिला तरी चालेल. हा 3 डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल, पण साईन इथं मायनस राहील, मायनस साईन ठेवायचं, उद्योग नाही करायचे. इथे येईल मायनस साईन, आणि इथं 3 आला आहे डिफरन्शिएशनच्या बाहेर, d/dx ऑफ इथं राहील एकची पॉवर -1. ओके, इथं 2 इंटू d/dx ऑफ रूट एक्स. मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की रूट एक्सचं डिफरन्शिएशन आहे ना, ते आपण वरती सॉल्व केलं आहे. व्हिडिओ बॅक जा जर ध्यानात येत नसेल तर, मी तुम्हाला बॉक्स करायला लावलं होतं, सोपं आहे. d/dx आणि रूट एक्सचं डिफरन्शिएशन मी तुम्हाला सांगितलं होतं 1/2 रूट एक्स. इथं ज्यावेळेस असं परत येईल एक्झाम्पलमध्ये, त्यावेळेस जर तुमचं पार्ट असेल ध्यानात असेल तर एकदम सोपं होईल, डायरेक्ट लिहू शकता. इथं ही जी पूर्ण टर्म आहे ना, या पूर्ण टर्मचं डिफरन्शिएशन d/dx ऑफ रूट एक्स, आणि याचा डायरेक्ट फॉर्म्युला येऊ शकतो 1/2 रूट एक्स. क्या बात आहे. इथून काय होईल माहिती का, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे सर. आणि इथं हे आपल्याला x⁴ फॉर्म्युला यूज करता येईल. चला सॉल्व करू. इथं राहील -3. त्यानंतर मी परत एकदा सांगतोय, इथं ज्यावेळी डिफरन्शिएशन सॉल्व करताय तर ब्रॅकेट द्या, म्हणजे इथे येईल ब्रॅकेट. x⁴ फॉर्म्युला काय, हा जो पॉवर आहे तो पॉवर पुढे लिहायचा आहे आपल्याला, म्हणजेच -1 इथं पुढे येईल. त्यानंतर जो पण x आहे त्याची पॉवर जी आधी होती, आधी किती -1 आहे, त्याच्यातून एक मायनस करून द्या. ठीक आहे. त्यानंतर इथं 2 आणि 2 झाला एक कॅन्सल, इथं प्लसचं साईन आहे, हे झालं प्लस, आणि इथं 1/रूट एक्स तसंच राहील. ठीक. इथं आता मल्टिप्लिकेशन आहे, कशामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, -3 आणि -1 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. -3 मायनसचं मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस ते पॉझिटिव्ह येतं, म्हणजेच इथं -3 - 1 इज इक्वल टू 3 × 1 इज इक्वल टू 1च असतं, आणि मायनस साईन मायनस साईन प्लस होऊन जाईल, आणि 3 × 1 इज इक्वल टू 3. ठीक आहे, समज में आ रहा है. इथं एकची पॉवर इथं जर ॲडिशनमध्ये मायनस साईन असतं तर आपल्याला माहिती आहे साईन मायनस येईल आणि दोन्हीची ॲडिशन होईल, म्हणजेच इथे येईल -साईन
2 प्लस 1 डिवाइड बाय रूट एक्स. हे झालं आपलं dy/dx. क्या बात आहे, इझी एकदम सोपं आहे. फक्त एक एक स्टेप व्यवस्थित स्टेप बाय जायचं आहे आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे दिलं इफ वाय इज इक्वल टू, हे सगळं दिलं आहे 3x² मायनस 4x प्लस साइन एक्स पण आहे प्लस 3 फाईन dy/dx. इझी बॉस, सोपं आहे एकदम. तर इथं झालं आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागलं आहे dy/dx इज इक्वल टू, काय प्रॉब्लेम नाही, d/dx ऑफ वायची व्हॅल्यू याच्यात टाकायची आणि वायची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे 3x² मायनस 4x प्लस 3 साइन एक्स प्लस 3. ठीक आहे, याच्यामध्ये इज इक्वल टू, आता आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. याच्यामध्ये आपण शिकलो आहे कोणत्या पण फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल त्यावेळेस सेपरेट डिफरन्शिएशन करून द्यायचं. चला सेपरेट डिफरन्शिएशन करा. इथं काही d/dx ऑफ इथं राहील 3x² मायनस साईन d/dx ऑफ नंतर काय आहे 4x आहे, त्याच्यानंतर प्लसचं साईन आहे, त्याच्यानंतर d/dx ऑफ येत आहे 3 साइन एक्स, त्यानंतर येतो आहे प्लस d/dx ऑफ 3. ठीक आहे सर, इज इक्वल टू, आता इथं बघा एक एक टर्म, इथं काय होतं आहे हा जो d/dx ऑफ 3 आहे, 3 म्हणजे कॉन्स्टंट झाला, याचं डिफरन्शिएशन संपून टाका डायरेक्ट 0 होईल. त्याच्यानंतर इथं काय हा जो 3 आहे आणि इथं साइन एक्स आहे, साइन एक्स म्हणजे काय झालं आहे फंक्शन झालं आहे, कशाचं एकचं फंक्शन आहे आणि त्याला मल्टिप्लायला 3 आहे. 3 काय होईल डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल. ओके, अरे इथं 4 पण डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल आणि इथं 3 पण डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल, कारण की कॉन्स्टंट मल्टिप्लायला फंक्शनला. चला बघू काय होतं आहे. इथं 3 येईल डिफरन्शिएशनच्या बाहेर, इथं d/dx ऑफ काय शिल्लक राहील x². ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस साईन तसंच द्यायचं आहे. हा जो 4 आहे हा 4 डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल म्हणजे 4 इथं राहील dx/dx. ठीक आहे, प्लस हा जो 3 आहे 3 पण डिफरन्शिएशनच्या बाहेर म्हणजे d/dx ऑफ साइन एक्स. ठीक आहे सर, बघा आता इज इक्वल टू हा झाला आहे 3x² डिफरन्शिएशन, पॉवर रूल यूज करा, ब्रॅकेट टाका इथं. पॉवर रूल काय सांगतो, जो डोक्यावरती येतो पुढे येईल इथं याच्यासाठी, आणि इथं काय होईल एकची पॉवर आधी 2 होती त्याच्यातून एक मायनस होईल. ठीक आहे, -4 हा तर बघितलं आपण dx/dx dx कॅन्सल होतं किंवा एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू कायम किती राहील 1 प्लस इथं 3 आहे आणि साइन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असतं कॉस एक्स. इथून मल्टिप्लिकेशन करायचं या दोन्हींचं, 3 × 2 इज इक्वल टू 6 आहे, त्याच्यानंतर एक्स येईल पॉवर 1, त्यानंतर इथं -4 प्लस 3 कॉस एक्स. हा झाला आपला फॉर्म्युला कशासाठी, सॉरी हे झालं आपलं एक्झाम्पल आन्सर. dy/dx इज इक्वल टू आला आहे 6x -4 प्लस 3 कॉस एक्स. ठीक आहे, ॲडिशन खूप साऱ्या फंक्शनची, त्यासाठी पण आपल्याला रूल समजला आहे. त्यानंतर पुढचा रूल आहे रूल नंबर 6. तो रूल नंबर 6 इज इक्वल टू काय, जसं साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स खूप सारे ट्रिग्नोमॅट्रिकचे फंक्शन आहे, तसेच अजून पण काही फंक्शन आहे e⁻x, त्याचं जर आपण डिफरन्शिएशन काय येत असेल ते आपण बघणार आहे. पुढचा जो रूल आहे त्याच्यामध्ये मी फर्स्ट घेतो आहे, जर समजा d/dx ऑफ आणि जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल म्हणजे e⁻x असेल तर e⁻xचं डिफरन्शिएशन एकदम सोपं आहे, सगळ्यात सोपं डिफरन्शिएशन आहे. e⁻xचं डिफरन्शिएशन e⁻xच लिहायचं, e⁻xचं डिफरन्शिएशन e⁻xच. ठीक आहे, हा झाला फर्स्ट रूल. याच्यामध्ये सेकंड आहे d/dx ऑफ, समजा लॉग आहे आणि याचा बेस 10 असेल, लॉगचा बेस 10 आपण आधी लॉगरिदममध्ये सगळं शिकलो आहे. इथं असेल x इज इक्वल टू लॉग टू द बेस x इज इक्वल टू असतो 1/x. त्यानंतर रूल आहे सेकंड रूल, कोणता पण लॉग आहे, लॉगचा बेस 10 असू द्या आणि x दिलेला असू द्या किंवा 2 आणि x असेल तर त्याचं जे डिफरन्शिएशन आहे ते डिफरन्शिएशन इज इक्वल टू आपण कायम घेतली ना 1/x. ऑर आहे
कधी कधी हा जो लॉग आहे याचा जो हा बेस 10 दिला आहे, या 10च्या ऐवजी बेस ई पण असतो. आणि बेस मी तुम्हाला सांगितलं काही पण असू द्या त्यावेळेस डिफरन्शिएशन सोपं येतं. आणि ज्यावेळेस बेस ई असेल तर आपण त्याला लॉग नाही म्हणत, त्याला आपण म्हणतोय यल एन एक्स. यल जे लॉगरिदम आहे आणि एन म्हणजे नॅचरल लॉगरिदम आहे, तो नॅचरल फंक्शनसाठी आहे. त्यामुळं इथं डी अपॉन डी एक्स ऑफ जर यल एन एक्स असेल, यल एन एक्सचं पण डिफरन्शिएशन नेहमी 1/x येईल. चला एक्झाम्पल आहे. फाइंड द डी वाय अपॉन डी एक्स दिलं आहे आपल्याला फॉर द फॉलोइंग फंक्शन. फंक्शन दिलं आहे वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स. याचा फक्त आपल्याला यूज करून बघायचं आहे जमतं आहे नाही जमत आहे. इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स. ओके बॉस, डी वाय अपॉन डी एक्समध्ये इथं डी अपॉन डी एक्स ऑफ वाय दिलं आहे आपल्याला 4e⁻x मायनस 3 log x. ठीक आहे, इज इक्वल टू यात तुम्हाला सांगितलं इथं काय दिलं आहे, सबट्रॅक्शन दिलं आहे. सबट्रॅक्शन म्हणजे सगळ्यात आधी तर सेपरेट डिफरन्शिएशन करायचं आहे. सेपरेट डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ इथं काय राहील 4e⁻x राहील. त्यानंतर मध्ये मायनस साईन द्या. त्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ इथं काय येईल 3 log x. ठीक आहे, त्यानंतर बघा हा 4 आहे, 4 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म असेल तर ती काय घ्यायची डिफरन्शिएशनच्या बाहेर. इथं पण 3 आहे, 3ला पण डिफरन्शिएशनच्या बाहेर घ्यायचं. हा झाला आहे 4. इथे डी अपॉन डी एक्स ऑफ इथं राहील e⁻x. त्यानंतर मायनस हा 3 इंटू डी अपॉन डी एक्स ऑफ लॉग एक्स. बाद रूल यूज करा. इथे येईल 4 इंटू e⁻x डिफरन्शिएशन किती आहे मी तुम्हाला सांगितलं. e⁻x डिफरन्शिएशन e⁻xच लिहायचं, फक्त डी अपॉन डी एक्स डबल नाही लिहायचं. मायनस हा झाला आहे 3 आणि लॉग एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती, तर लॉग एक्सचं डिफरन्शिएशन आहे. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू असतं 1/x. झालं, एवढं लिहिलं तरी चालेल. डी बाय अपॉन डी एक्स आलं आहे आपला आन्सर. क्या बात आहे. रूल नंबर 7 आहे. रूल नंबर 7 इम्पॉर्टंट रूल आहे. जसं ॲडिशनचं रूल इम्पॉर्टंट आहे तसंच हा जो रूल आहे याला आपण प्रोडक्ट रूल म्हणतोय. पुढचा रूल काय आहे प्रोडक्ट रूल. तर प्रोडक्ट रूल म्हणजे असं समजा डी अपॉन डी एक्स ऑफ असं काहीतरी दिलं आहे. डी अपॉन डी एक्स ऑफ समजा दोन फंक्शन आहे, एक आहे एफ ऑफ एक्स आणि त्यानंतर असेल जी ऑफ एक्स. या दोन्हींचं पण मल्टिप्लिकेशन दिलं आहे आणि त्या दोन्हींचं डिफरन्शिएशन आहे. जसं आपण आधी ॲडिशनसाठी बघितलं होतं तसं. तर काय करायचं, इज इक्वल टू आत्ता काय करायचं, सेपरेट द्यायचं का, नाही सेपरेट नाही. त्यासाठी काही रूल आहे. त्यासाठी रूल काय सांगतोय, जो फर्स्ट आहे म्हणजे एफ ऑफ एक्स फर्स्ट ॲज इट इज ठेवायचा, जसा आहे तसाच ठेवायचा. मग इथं लिहायचं एफ ऑफ एक्स. ठीक आहे, ठेवला सर. त्यानंतर काय करायचं, हा जो पुढचा आहे जी ऑफ एक्स त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं. बरं, म्हणजे काय होईल डी अपॉन डी एक्स ऑफ इथे येईल जी ऑफ एक्स. करेक्ट आहे. त्यानंतर काय साईन द्यायचं, प्लसचं साईनमध्ये. आता काय करायचं, आता डिफरन्शिएशन आपण कोणाचं घेतलं आहे, जी ऑफ एक्स. कारण की आपल्याकडे एफ ऑफ एक्स होता, एफ ऑफ एक्सला आपण तसंच ठेवलं, जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन घेतलं. आता जी ऑफ एक्सला तसंच ठेवायचं. सगळ्यांची वेळ आली पाहिजे. म्हणजे जी ऑफ एक्सला तसंच ठेवायचं आणि आता डिफरन्शिएशन घ्यायचं आहे डी अपॉन डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे काय याला आपण असं पण म्हणू शकतो, मग फर्स्ट ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. तुम्हाला अजून सोपं सांगतो. समजा याला मी नाव दिलं यू आणि याला मी नाव दिलं आहे व्ही. आणि यू आणि व्ही दोन्ही पण काय फंक्शन ऑफ एक्स असतील. त्यावेळेस डिफरन्शिएशन आपल्याला लिहायचं आहे. तर फॉर्म्युला लिहायचा डी अपॉन डी एक्स ऑफ इथं असेल यू इंटू व्ही. हा झाला आहे प्रोडक्ट रूल. दोन कोणते पण फंक्शन आहे त्यांचा प्रोडक्ट आहे. त्यावेळेस काय करायचं, यूला ॲज इट इज लिहायचं डी अपॉन डी एक्स ऑफ व्ही प्लस आता व्ही ॲज इट इज डी अपॉन डी एक्स ऑफ यू. म्हणजे फर्स्ट ॲज इट इज यू ॲज इट डिफरन्शिएशन ऑफ व्ही प्लस व्ही ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू. चल टाईमपास करण्यापेक्षा आपण एक्झाम्पलमध्ये सॉल्व करू, कळून जाईल सगळं. एक्झाम्पल आहे डिफरन्शिएशन ऑफ
फॉलोविंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्सच्या विथ रिस्पेक्ट टू त्यांचं डिफरन्शिएशन किती येईल. आणि बघा इथं फर्स्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं व्ही ए यू आहे किंवा एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स म्हणजे काय. हा एक फंक्शन आहे, एक्स क्यूब म्हणजे एक्सचं फंक्शन झालं आहे आणि साइन एक्स पण एक्सचं फंक्शन आहे. अशा दोन वेगवेगळ्या फंक्शनचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस आपण हा रूल यूज करू शकतो आहे. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर डी बाय अपॉन डी एक्स डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं स्टार्ट करू आपल्याला पाहिजे डी बाय अपॉन डी एक्स. ठीक आहे, इज इक्वल टू म्हणजे डी अपॉन डी एक्स ऑफ वायची व्हॅल्यू काय दिली आहे एक्स क्यूब इंटू साइन एक्स. ठीक आहे, याच्यामध्ये समजा हा झाला आपला यू आणि याला मी म्हणतो आपला व्ही. तर आपला फॉर्म्युला काय सांगतोय, फॉर्म्युला यूज करायचा फक्त. फॉर्म्युला सांगतोय की फर्स्ट म्हणजे यू ॲज इट इज लिहा. यू किती आपला एक्स क्यूब, त्याच्यानंतर सेकंडचं डिफरन्शिएशन करा आणि सेकंड व्ही म्हणजे किती आपला साइन एक्स, हा झाला आहे साइन एक्स. त्यानंतर प्लसचं साईन द्या. आता ज्याचं डिफरन्शिएशन ऑलरेडी केलं आहे आपण म्हणजे साइन एक्सचं डिफरन्शिएशन केलं आहे, आता साइन एक्सला तसंच ठेवायचं आहे. हा झाला आहे साइन एक्स आणि त्यानंतर डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ असेल इथं एक्स क्यूब. ओके, बघा इथं हा झाला एक्स क्यूब इथंच तसंच राहील कारण की तो डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे, त्याचं डिफरन्शिएशन नाही होणार. मग इथून डिफरन्शिएशन आहे डी अपॉन डी एक्स ऑफ साइन एक्स आणि साइन एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं कॉस एक्स. त्यानंतर साइन एक्स इथं आणि आणि एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन आहे. आता पटपट जमायला पाहिजे. एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन इथं काय असेल 3 ॲज इट इज, वरचा पॉवर येतो ॲज इट इज, वरचा जो पॉवर येतो इथं मल्टिप्लाय लिहिला. त्याच्यानंतर एक्स आणि पॉवर 3, इथं जी पॉवर आहे 3 त्याच्यातून एक मायनस करायचं, 3 - 1 इज इक्वल टू किती येईल इथं 2. ओके, म्हणजे हे झालं आहे फॉर्म्युला आपला एक्स क्यूब इंटू कॉस एक्स प्लस 3 पुढे येईल त्याच्यानंतर हा एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. हे झालं आहे डी बाय अपॉन डी एक्स फर्स्ट सोल्युशन. ओके, सॉल्व करता यायला लागलं आहे, जमलं आहे, सोपं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, चला सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व करू एकदम व्यवस्थित. किंवा पॉज करून तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकताय, 100% सॉल्व होईल व्यवस्थित हळूहळू. इथून डी वाय अपॉन डी एक्स आहे इज इक्वल टू वायची व्हॅल्यू टाका म्हणजे काय लिहितं डी अपॉन डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू दिलं आहे ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे, आत्ता आपण शिकलो आहे फर्स्ट फंक्शन आहे, फर्स्ट ई रेस टू एक्स आहे याला आपण यू म्हणतो आहे. सेकंड फंक्शन आहे याला आपण व्ही म्हणणार आहे. फर्स्टला लिहायचं आहे ॲज इट इज. ओके, फर्स्टला आपण लिहितो ॲज इट इज म्हणजे ई रेस टू एक्स ॲज इट इज. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ इथं येईल साइन एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस साइन एक्स ॲज इट इज येईल आणि डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. इथून ई रेस टू एक्स ॲज इट इज आहे कारण की तो डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे आणि साइन एक्सचं डिफरन्शिएशन आपण शिकलो आहे ना कॉस एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज आहे. आणि त्यानंतर ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन काय आहे, अरे ई रेस टू एक्सच आहे. ई रेस टू एक्स बघा दोन्ही पण ठिकाणी कॉमन आहे, कुठं कॉमन आहे बघा. इथं पण ई रेस टू एक्स आहे, इथं पण ई रेस टू एक्स आहे. जो कॉमन आहे म्हणजे दोन्हीकडे पण असेल त्याला आपण त्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहिता येतं म्हणजे ई रेस टू एक्स. आणि इथं येतं कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे झालं आहे डिफरन्शिएशन फॉर्म्युला आपला डी वाय अपॉन डी एक्स, ॲन्सर आलं आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. इथं दिलं आहे एक्स स्क्वेअर इंटू एल एन एक्स. थोडं पण नाही घाबरायचं आहे, पटपट सॉल्व करायचं आहे. डी वाय अपॉन डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे इज इक्वल टू काय येईल बघा इथं डी अपॉन डी एक्स ऑफ हा झाला एक्स स्क्वेअर इंटू एल एन ऑफ एक्स. हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, दोन फंक्शन आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर प्रोडक्ट रूल यूज करायचा. म्हणजे काय होईल इथं एक्स स्क्वेअर ॲज इट इज त्याच्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ इथं असेल एल एन एक्स प्लस एल एन एक्स ॲज इट इज त्याच्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर ॲज इट इज. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की एल एन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू इथं 1 अपॉन एक्स हा झाला प्लस इथं एल एन एक्स इंटू कशाचं डिफरन्शिएशन आहे एक्स स्क्वेअरचं. वरती जी पॉवर आहे ती पुढे येईल आणि वरती 2 आहे, 2मधून एक मायनस होऊन जाईल म्हणजेच याचं डिफरन्शिएशन 2x. काय आला इथं बघा
हा एक्स आणि याच्यातला एक्स कॅन्सल होऊन जाईल कारण की इथं एक्सचा स्क्वेअर आहे. इथं काय शिल्लक राहील फक्त एक्स प्लस इथं 2x इंटू एल एन एक्स. ओके, हे पण आपण सॉल्व केलं आहे. त्यानंतर पुढं आहे एक्झाम्पल नंबर 4. काय एक्झाम्पल नंबर 4? इथं आपल्याला विचारलं आहे dy अपॉन dx. ओके ठीक आहे सर, पण याच्यामध्ये जरा ॲडिशन पण दिसते आणि मल्टिप्लिकेशन पण दिसते. काय करायचं समजत नाही. अरे डरने का नाही. डी अपॉन dx. चला वायची व्हॅल्यू लिहा. वाय इथं पुट करून द्यायचं 4 cos x प्लस 3 इंटू e⁻x इंटू साइन एक्स. ओके, सगळ्यात आधी विचार करायचा ॲडिशनचा. बाई इथं तुम्हाला ॲडिशन दिसेल. हे 2 फंक्शन आहे, हे एक फंक्शन दिसेल आणि हे दुसरं मोठं फंक्शन आहे. यांच्या दोन्हीमध्ये ॲडिशन दिसते. ॲडिशन दिसेल म्हणजे काय करायचं, सगळ्यात आधी तर सेपरेट डिफरन्शिएशन करून टाकायचं. आणि सेपरेट डिफरन्शिएशन म्हणजे काय, डी अपॉन डी एक्स ऑफ 4 cos x. ओके, प्लस साईन आहे म्हणून प्लस द्यायचं. डी अपॉन डी एक्स ऑफ 3 e⁻x इंटू साइन एक्स. ठीक आहे सर. इथं एक बघा, हा जो मल्टिप्लायला आहे ना, इथं मल्टिप्लायला फंक्शन आहे, इकडं सगळे फंक्शन आहे, इथं फंक्शन आहे, हे मल्टिप्लायला आहे. कॉन्स्टंट टर्म दिसते, कॉन्स्टंटला पटकन डिफरन्शिएशनच्या बाहेर फेकायचं. डी अपॉन डी एक्स 4 आला आहे, डी अपॉन डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस एक्स. ठीक आहे, प्लस इथं डी अपॉन डी एक्स ऑफ इथं 3 डिफरन्शिएशनच्या बाहेर आणि डी अपॉन डी एक्स ऑफ इथं राहील e⁻x इंटू साइन एक्स. ठीक आहे सर, इथं 4 आला आहे आणि कॉस एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असतं, साइन एक्स नाही मायनस साइन एक्स. फॉर्म्युले पार्ट कसे करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे लेक्चरच्या लास्टला. प्लस इथं असेल 3, त्यानंतर इथं डी अपॉन डी एक्स ऑफ काय दिलं आहे, इथं आपण सेपरेट मल्टिप्लिकेशन आहे 2 फंक्शनचं. कोणत्या 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, एक e⁻x आहे आणि दुसरं कोणतं आहे साइन एक्स आहे. 2 फंक्शनचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. आणि प्रोडक्ट रूल शिकलो आपण, फक्त त्याच्या आधी एक ब्रॅकेट द्या म्हणजे आपल्याला कळेल की आपण काय करतो आहे. बघ इथं e⁻x ॲज इट इज आहे आणि त्यानंतर साइन एक्स आहे. म्हणजे 2 फंक्शन आहे e⁻x आणि साइन एक्स. फर्स्ट ॲज इट इज ठेवायचं. ओके सर, e⁻x ॲज इट इज राहील. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ इथे येईल साइन एक्स. त्याच्यानंतर प्लस साइन एक्स ॲज इट इज येईल आणि त्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ e⁻x येईल. ठीक आहे, इथून आता पूर्ण इथून ते इथपर्यंत इथं 4 आहे, मायनस साईन आहे, मायनस आणि इथं प्लस साईन आहे. प्लस मायनस मायनस म्हणजेच इथं येईल -4 साइन एक्स प्लस 3 इंटू इथं काय e⁻x आहे आणि काय दिलं आहे साइन एक्स. त्याच्यानंतर साइन एक्स आहे, e⁻x आहे. e⁻x डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे तो तसाच राहील, हा झाला e⁻x. आणि इथं साइन एक्स आहे, साइन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू काय आता कॉस एक्स. म्हणजेच काय होईल इथं मल्टिप्लायला असेल कॉस एक्स. ओके सर, त्याच्यानंतर प्लस साइन एक्स तर ॲज इट इज आहे कारण की तो डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे, हा झाला साइन एक्स डिफरन्शिएशनच्या बाहेर. आणि e⁻xचं डिफरन्शिएशन काय आता e⁻x. ओके, इथून e⁻x इथं पण आहे आणि इथं पण आहे आणि मध्ये ॲडिशन आहे. जर e⁻x 2 गोष्टींकडे असेल तर याचा अर्थ e⁻x कॉमन घेऊ शकतो आपण. म्हणजेच इथं झालं आहे -4 साइन एक्स आणि त्यानंतर प्लस 3 e⁻xला कॉमन घेऊ शकतो आहे. खाली काय उरेल, याच्यातून e⁻x गेल्यानंतर इथं राहील कॉस एक्स, याच्यातून पण e⁻x गेल्यानंतर इथं राहील साइन एक्स. मग इथं येईल कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे झालं आपलं आन्सर dy अपॉन dx. ठीक आहे, शेवटचा रूल नंबर 8 आहे, त्याला आपण म्हणतोय डिव्हिजन रूल. डिव्हिजन रूल म्हणजे काय असं चला सांगतो. जर समजा 2 फंक्शन आहे, आता मी तर डायरेक्ट यू आणि व्हीच्या टर्ममध्ये लिहितो कारण की आपण प्रोडक्ट रूलमध्ये पण ते ध्यानात ठेवलं आहे, किंवा तुम्ही f(x)च्या टर्ममध्ये पण लिहू शकता. इफ मी असं लिहितो आहे u अँड v
काय असतील, आर फंक्शन ऑफ एक्स असतील, काय पण असतील मग फंक्शन, एक्स स्क्वेअर असतील, एक्स क्यूब असतील, एल एन एक्स असेल, लॉग एक्स असेल, त्याच्यानंतर ई रेस टू एक्स असेल, साइन एक्स, कॉट एक्स, टॅन एक्स, काही पण असेल. तर ऑफ एक्स, तर काय होईल, जर समजा त्या दोन्हीचं डिव्हिजन असेल, डिवाइड झालेलं असेल आणि त्याचं डिफरन्शिएशन असेल, कसं बघा, डी अपॉन डी एक्स ऑफ, इथं वरती असेल यू, डिवाइडला असेल व्ही, आणि या दोन्हींचं पण डिफरन्शिएशन आहे. तर रूल आपल्याला काय सांगतो आहे, डी अपॉन डी एक्स ऑफ यू डिवाइड बाय व्ही. तर काय करायचं आधी, हा जो डिव्हिजनला आहे ना, आता फर्स्ट ॲज इट इज नाही, जो डिवाइडला आहे त्याला ॲज इट इज लिहायचं, त्याला व्ही ॲज इट इज, त्याच्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ यू येईल. आता प्रोडक्टला ध्यानात ठेवायचं, प्रोडक्टला आपण पॉझिटिव्ह साईन दिलं होतं, इथं पॉझिटिव्ह साईन नाही, इथं निगेटिव्ह साईन द्यायचं, हे झालं आहे निगेटिव्ह. त्याच्यानंतर आता डिफरन्शिएशन कशाच घेतलं आपण, यूचं डिफरन्शिएशन झालं आहे, आता यूला ॲज इट इज ठेवायचं आहे, हा झाला यू ॲज इट इज, आणि डिफरन्शिएशन म्हणजे डी अपॉन डी एक्स ऑफ, इथं येईल व्ही आणि होल डिवाइड बाय व्हीचा स्क्वेअर. हा समजून घ्या, डी अपॉन डी एक्स ऑफ, जर यू डिवाइड बाय व्ही असलं त्यावेळेस काय करायचं, हा डिवाइडला आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं, डिफरन्शिएशन घ्यायचं कोणाचं, यूचं, नंतर यू ॲज इट इज, फक्त साईन मायनस द्यायची, तर हे ध्यानात ठेवा, साईन मायनस द्यायचं, यू ॲज इट इज, डी अपॉन डी एक्स ऑफ व्ही डिवाइड बाय जो डिवाइडला होता त्याचा होल स्क्वेअर करायचा आहे. हे हो गया रूल नंबर 8, डिविजन रूल. ह्याला एक्झाम्पल सॉल्व. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे, वाय इज इक्वल टू कॉस एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स. दोन फंक्शन आहे, कोणते कोणते फंक्शन आहे याच्यामध्ये, समजा कॉस एक्स इज इक्वल टू यू असं, ए रेस टू एक्स इज इक्वल टू व्ही असं, बरोबर, म्हणजे यू डिवाइड बाय व्हीचा रूल आला आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, वरती जे डिव्हिजनचं फॉर्म्युला आपण शिकलो तो तर यूज करायचा आहे, डी अपॉन डी एक्स ऑफ यू डिवाइड बाय व्ही इज इक्वल टू व्ही ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू मायनस, त्याच्यानंतर यू ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ व्ही डिवाइड बाय व्हीचा स्क्वेअर. चलो 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 सॉल्व करते हैं. इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, डी अपॉन डी एक्स ऑफ कॉस एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स. ओके, तो अपना आपलं व्ही ॲज इट इज राहील, म्हणजे ई रेस टू एक्स ॲज इट इज, हा झाला ई रेस टू एक्स ॲज इट इज. त्यानंतर येईल डी अपॉन डी एक्स ऑफ, इथं कोण राहिलं आहे कॉस एक्स, हा झाला आहे कॉस एक्स. त्याच्यानंतर साईन द्यायचं आहे मायनस. आता कॉस एक्सचं डिफरन्शिएशन आपण घेतलं आहे, मग कॉस एक्सला ॲज इट इज ठेवायचं आणि डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ घ्यायचं व्हीचं, म्हणजे ई रेस टू एक्सचं, आणि होल डिवाइड बाय करायचं आहे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. ओके सर, बघा आता इथं ई रेस टू एक्स डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे, तर तसंच राहील, त्याचं थोडी ना डिफरन्शिएशन होईल, म्हणजे ई रेस टू एक्स ॲज इट इज. हां, इथं डिफरन्शिएशन कशाचं आहे, कॉस एक्सचं, आणि कॉस एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असतं, मायनस साइन एक्स. रूल प्रॅक्टिसने जास्त क्वेश्चन सॉल्व करता करता रूल ध्यानात राहून जातील. इथं होईल मायनस साइन एक्स, इथं मायनस साइन आहे तसं देणार आहे. त्यानंतर इथं काय कॉस एक्स, कॉस एक्स पण डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे, तसाच राहील तो, हा झाला आहे कॉस एक्स. आणि त्यानंतर डिफरन्शिएशन आपल्याला दिलं आहे ई रेस टू एक्सचं, आणि ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन तर ई रेस टू एक्सच राहील, डिवाइड बाय ई रेस टू एक्सचा होल स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू, बघा इथं काय होतं, ई रेस टू एक्स याच्याकडे पण आहे, ई रेस टू एक्स याच्याकडे पण आहे, दोन्हींकडे पण आहे, मायनस साईन याच्याकडे पण आहे, मायनस साईन याच्याकडे पण आहे. मग आपण मायनस साईनला पण कॉमन घेऊ शकतो आणि ई रेस टू एक्सला पण कॉमन घेऊ शकतो. म्हणून मी असं लिहू शकतो, ई रेस टू एक्स कॉमन, मायनस साईन पण कॉमन घेऊन टाकलं. मग आता काय आलं, या साईन एक्सचं मायनस साईन पण गेलं, ई रेस टू एक्स पण गेलं, त्याला कॉमन घेतलं, याच्याकडे काय शिल्लक राहील, फक्त साईन एक्स शिल्लक राहील. लिहा ना साईन एक्स. इथं मायनस साईन जर आपण कॉमन घेतलं तर मायनस आलं इथं कॉमन, याचं पण मायनस कॉमन आलं, तिथं प्लस राहील, आणि कॉस एक्स शिल्लक राहील. बा मायनस साईनसोबत मध्ये मल्टिप्लाय करून बघा सेम येईल. इथं असेल ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. ओके, बघा इथं काय होतं आहे, इथं 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 या दोन वेळा याच्यातला दोन वेळा मल्टिप्लिकेशन ई रेस टू एक्सचं, इथून एक कॅन्सल होईल, इथून एक कॅन्सल होईल, जोपर्यंत कॉमन येत नाही तोपर्यंत कॅन्सल करायचं नाही. इथं कॉमन आला आहे म्हणून कॅन्सल झाला आहे.
त्यानंतर मायनस साईन. ओके, काय शिल्लक राहिली तर साइन एक्स प्लस कॉस एक्स. ओके सर, डिवाइड बाय ई रेस टू एक्स. आणि झालं आन्सर dy अपॉन एक्स. सॉल्व केलं आपण फॉर्म्युला, आपल्याला सॉल्व केलं आन्सर आपण आलं आहे. क्वेश्चन दिलेला होता डी अपॉन डी एक्स ऑफ कॉस एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स. इझी आहे. चलो पुढचा एक फॉर्म्युला आहे, मी त्याला फॉर्म्युला नाही म्हणणार, फॉर्म्युला पण म्हणू शकतो. वाय इज इक्वल टू टॅन एक्स आणि आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे टॅन एक्सचं. पण आपण सॉल्व करून डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करणार आहे. सॉल्व करून का करतो आहे, कारण की तो पण एक स्टँडर्ड फॉर्म्युला मानला जातो. जर सॉल्व करून त्याच्या मागचं लॉजिक माहीत असेल काय येतं आहे, आणि जर लॉजिक माहीत असेल त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट जास्त दिवस ध्यानात राहते. तर बघा काय होईल इथं, टॅन एक्स आहे, टॅन एक्सला आपण लिहू शकतो आहे साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. 100% लिहू शकतो आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डी वाय अपॉन डी एक्स म्हणजेच डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन एक्सचं. करेक्ट आहे सर. टॅन एक्सला आपण असं पण लिहू शकतो आहे, हा झाला आहे डी अपॉन डी एक्स ऑफ साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स लिहू शकतो आहे. याच्यामध्ये साइन एक्सला आपण लिहू शकतो यू आणि कॉस एक्सला आपण लिहू शकतो व्ही. म्हणजे डी अपॉन डी एक्स आहे, साइन एक्स म्हणजे यू आहे, कॉस एक्स म्हणजे व्ही आहे. यू डिवाइड बाय व्हीचा फॉर्म्युला फक्त अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर काय होईल, यू ॲज इट इज बरोबर नाही, जो डिव्हाइडला आहे त्याला ॲज इट इज लिहायचं. आणि डिव्हाइडला कोण आहे, कॉस एक्स, म्हणजे कोण ॲज इट इज राहील, हा कॉस एक्स ॲज इट इज. त्याच्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ काय राहील इथं साइन एक्स, साइन मायनस विसरायचं नाही. आता साइन एक्सचं डिफरन्शिएशन घेतलं आहे ना, मग साइन एक्सला ॲज इट इज ठेवा आणि डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ इथे येईल कॉस एक्स. ठीक आहे सर. डिव्हाइडला हे नाही विसरायचं, व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे कॉस एक्सचा होल स्क्वेअर. ठीक आहे सर. बाय द इज इक्वल टू कॉस एक्स इथं डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे. ठीक आहे सर. त्याचं डिफरन्शिएशन नाही होणार, जो डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे तसं राहील. मग इथून कॉस एक्स ॲज इट इज, हा झाला आहे कॉस एक्स डी अपॉन डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डिफरन्शिएशन किती आहे, साइन एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं कॉस एक्स. मग इथं काय राहील इंटू बाय इथं साइन एक्सचं डिफरन्शिएशन आहे, मी डिफरन्शिएशन घेतो आहे आणि साइन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू असेल इंटू कॉस एक्स. ठीक आहे. त्यानंतर मध्ये मायनस साईन आहे, देऊन टाका मायनस साईन. साइन एक्स डिफरन्शिएशनच्या बाहेर आहे, साइन एक्स ॲज इट इज राहील आणि कॉस एक्सचं डिफरन्शिएशन आहे पुढं, कॉस एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू काय राहील मायनस साइन एक्स. अरे हां, होल डिवाइड बाय कॉस एक्सचा स्क्वेअर. तर इथं कॉस एक्स इंटू कॉस एक्स, कॉस एक्स स्क्वेअर. इथं आहे मायनस साईन आहे, इथं पण मायनस साईन आहे, दोन मायनस साईनचं मल्टिप्लिकेशन आहे, मायनस मायनस प्लस होईल आणि साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन एक्सचा स्क्वेअर होईल. म्हणजेच असेल इथं असेल कॉस एक्स स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. आता बघ काय होईल, सायन्स एक आयडेंटिटी जी ट्रिग्नोमॅट्रीमध्ये शिकतो आपण, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू असतं 1. म्हणजे इथं होईल 1 डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. इथून त्याला मी असं पण लिहू शकतो 1 डिवाइड बाय कॉस एक्सचा होल स्क्वेअर, कारण की 1चा स्क्वेअर तर 1च येईल आणि कॉस एक्स स्क्वेअरचा ते लिहायचंच आहे आपल्याला. 1 डिवाइड बाय कॉस एक्स इज इक्वल टू असतो सेक एक्स आणि आला आहे सेक एक्सचा स्क्वेअर. म्हणजेच मी असं लिहू शकतो डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू असतो मायनस नाही सेक एक्सचा स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला पण इम्पॉर्टंट आहे, हा पण तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. बॉक्स केला आहे, ध्यानात ठेवलं चांगलं आहे, याच्या मागचं लॉजिक कळलं आहे. डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू असतं सेक स्क्वेअर एक्स. आता हा जर फॉर्म्युला तुमच्या ध्यानात राहिला ना, तर मी तुम्हाला दुसरा एक फॉर्म्युला
घरी सॉल्व करण्यासाठी देतो तुम्हाला, स्वतः सॉल्व करून बघा. तर मला सांगा डी अपॉन डी एक्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू किती येईल? अरे लिहू शकतो आपण कॉट एक्सला, काय लिहू शकतोय सर? डी अपॉन डी एक्स ऑफ कॉट एक्स म्हणजे काय असतो? टॅन एक्सचा इनवर्स, आणि टॅन एक्स जर साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स असेल तर कॉट एक्स इज इक्वल टू काय असतो? कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स. करेक्ट आहे सर. मग करा ना सॉल्व, जसं आधी आपण वरती सॉल्व केलं आहे, साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स यू डिवाइड बाय व्ही, तो रूल वापरायचा आणि सॉल्व करायचं. आणि तुम्हाला डायरेक्ट लास्टचा आन्सर मी सांगतो, ट्राय करा. डी अपॉन डी एक्स ऑफ, मी फक्त इथे जस्ट मेथड सांगतो तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे, तिथपर्यंत घेऊन जातो हळूहळू. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय नाही करत, जोपर्यंत तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न नाही करत, तोपर्यंत मजा नाही येणार, सॉल्व नाही होणार. नाही तर डी अपॉन डी एक्स इज इक्वल टू कॉट एक्स इज इक्वल टू, मग काय कॉट एक्सचं डिफरन्शिएशन असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ट्राय करून बघा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, 100% आन्सर येईल. त्याच्यानंतर पुढचं डिफरन्शिएशन आहे वन डिवाइड बाय सॉरी डी अपॉन डी एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सचं डिफरन्शिएशन किती येईल? तर सेक एक्सला आपण असं लिहू शकतो डी अपॉन डी एक्स ऑफ, आणि हा पण फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे. सेक एक्सला आपण असं लिहू शकतोय डी अपॉन डी एक्स ऑफ, सेक एक्स म्हणजे काय असतो? कॉस एक्सचा इनवर्स म्हणजे वन डिवाइड बाय कॉस एक्स. ओके, करेक्ट आहे सर. याच्यामध्ये काय होईल? हा जो वन आहे, वनला आपण म्हणतो यू, कॉस एक्सला आपण म्हणतो व्ही. चला पटपट सॉल्व करून बघू जमतंय का. इथं काय यू डिवाइड बाय व्हीचा रूल यूज करायचा आहे. व्ही ॲज इट इज शिकलो आपण, म्हणजे कॉस एक्स ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ वन येईल, त्यानंतर मायनस साईन द्यायचं, वन ॲज इट इज डी अपॉन डी एक्स ऑफ, त्यानंतर काय येईल? कॉस एक्स होल डिवाइड बाय हा कॉस एक्सचा स्क्वेअर. करेक्ट. तर बघ इथं काय होईल? जी टर्म आहे ना डी अपॉन डी एक्स ऑफ वन झिरो होऊन जाईल, म्हणजे पहिली टर्म तर पूर्णची पूर्ण झिरो होऊन जाईल. इथे येईल झिरो, हे मायनस साईन, इथं वन आहे इन टू कॉस एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असतं? मायनस साईन एक्स, इथं आलं मायनस साईन एक्स डिवाइड बाय इथे येईल कॉस एक्सचा स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर एक्स दोन्ही पण सेमच आहे, इथं कॉस स्क्वेअर एक्स. तो इथं मल्टिप्लिकेशन आहे कशाचं? मायनस वनचं, आणि मायनस वन मायनस साईन, मायनस मायनस काय होईल? मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होईल. इथं वन इंटू समथिंग काय येईल? साईन एक्सच येईल. इथं काय राहील? साईन एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. आपण बघतोय डी अपॉन डी एक्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू किती असं? याला मला असं पण लिहिता येईल साईन एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्सला आपण असं लिहू शकतो कॉस एक्स इंटू कॉस एक्स, दोन वेळा कॉस एक्सचं मल्टिप्लिकेशन आहे. इथं हा जो याला मी मल्टिप्लाय वन पण लिहू शकतो. बाई इथं दोन टर्म येत आहे, एक ही जी टर्म आहे वन डिवाइड बाय कॉस एक्स, आणि एक साईन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. इथं आपण दोन फॉर्म्युले वापरू शकतो आहे. कोणते कोणते फॉर्म्युले? मला सांगा. वन डिवाइड बाय कॉस एक्स इज इक्वल टू काय असतं? सेक एक्स इंटू साईन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स इज इक्वल टू किती असतं? टॅन एक्स. म्हणजेच डिफरन्शिएशनचा एक फॉर्म्युला येतो आहे आपल्याकडे डी अपॉन डी एक्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा झाला आहे फॉर्म्युला. हा पण फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवावा लागणार आहे ट्रिग्नोमेट्रीचा. डी अपॉन डी एक्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. तसंच आहे पुढचा फॉर्म्युला, ट्राय करा. वन डिवाइड बाय कोसेक एक्स आहे, वन डिवाइड बाय कोस एक्सला आपण असं लिहू शकतो आहे डी अपॉन डी एक्स ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू असतो साईन एक्सचा इनवर्स. ट्राय करा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो मी. याचं आन्सर असतं डी अपॉन डी एक्स ऑफ डी अपॉन डी एक्स ऑफ कोसेक एक्स. जसं सेक एक्सचा फॉर्म्युला काय होता? सेक एक्स इंटू टॅन एक्स होता, तसंच इथं फॉर्म्युला येतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स.
हा झाला आहे फॉर्म्युला. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे. हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे ना, मुद्दा मी तर लास्टला घेतलं आहे, कारण की हे परत परत 1/xचं डिफरन्शिएशन खूप वेळा विचारलं जातं. तर बघू आपण 2 मेथडनी, हे मल्टिप्लिकेशनच्या मेथडनी पण सॉल्व करत येतात ना, आणि डिव्हिजन रूलनी पण सॉल्व करत येतात. तर आपण कोणती पण मेथड यूज करू शकतो. मी मल्टिप्लिकेशनची मेथड यूज करतो. तर मी वायला असं पण लिहू शकतो, 1ची पॉवर -1, कारण की इथं पॉवर किती 1 आहे, वरती गेल्यानंतर पॉवर -1 होईल. आणि इथून मला dy पाहिजे, dy/dx. इथं 1/x आहे, मी मुद्दाम असं लिहितो आहे. इथं काय होईल, d/dx ऑफ 1ची पॉवर इज इक्वल टू -1 आहे. आणि पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, जी पॉवर आहे ती समोर लिहा. त्याच्यानंतर 1ची पॉवर जी पण असेल, इथं -1 आहे, त्याच्यातून -1 करून द्या. म्हणजे इथं आलं आहे -1 इंटू 1ची पॉवर असते -2. -2 पॉवर जर आपण डिवाईडला घेऊन गेलो, इथे येईल -1 होल डिवाइड बाय 1ची पॉवर 2 d/dx ऑफ 1/x. म्हणजे 1/xचं डिफरन्शिएशन किती असतं, -1/x². चला आपण सगळे फॉर्म्युले पटपट समराईज करू, कोणते कोणते फॉर्म्युले आपण शिकलो आहे, कोणते कोणते रूल आपण शिकलो आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रूल होता, सगळ्यात आधी फर्स्ट रूल इथं मी लिहितो फॉर्म्युले. कोणते फॉर्म्युले तुम्हाला ध्यानात ठेवायचे, ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि त्यानंतर एका कागदावरती सगळे फॉर्म्युले जिथं अभ्यास करताय तिथं चिपकून ठेवा, कारण की 2 वर्षभर हे फॉर्म्युले परत परत येतील. फिजिक्समध्ये, मॅथमध्ये तर जी गोष्ट परत परत येणार आहे, आधीच माहीत आहे, त्याच्यावरती थोडंसं कष्ट घ्यावंच लागतील. फर्स्ट फॉर्म्युला आहे, आपण शिकलो आहे. फर्स्ट रूल काय होता, d/dx ऑफ, आणि काय असेल इथं कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट भाऊ बदलतच नाही, तर त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू 0, काय विषय नाही. सेकंड आहे d/dx ऑफ काय असेल, x⁴n असेल. तर आपण शिकलो आहे पॉवर रूल, nला असं पुढे लिहायचं, त्याच्यानंतर हा झाला x, आणि त्याच्यातून पॉवरमधून एक मायनस करून टाकायचा. त्याच्यानंतर रूल नंबर 3 आहे d/dx ऑफ काय होता, k होता, त्याच्यानंतर f(x) होता. म्हणजे कोणतं पण फंक्शन आहे त्यावेळेस केला तर बिंदा डिफरन्शिएशनच्या बाहेर लिहायचं, आणि त्यानंतर जो पण f(x) आहे, जे पण फंक्शन आहे, त्याचं डिफरन्शिएशन करून टाकायचं. ठीक आहे सर, समजलं आहे. त्याच्यानंतर फोर्थ रूल होता ॲडिशन, म्हणजे d/dx ऑफ, इथं मी थोडं लिहितो आहे, जर समजा कोणते 2-3 फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल, मग इथं f(x) आहे, आणि त्याच्यानंतर इथं g(x) आहे, त्यावेळेस काय करायचं आहे, सेपरेट डिफरन्शिएशन, म्हणजे d/dx ऑफ f(x), जे पण साईन आहे प्लस मायनस, त्याच्यानंतर g(x), d/dx ऑफ g(x). ओके, त्यानंतर फिफ्थ रूल बघितला आपण, d/dx ऑफ जर असेल e⁻x. ओके, याच्यात अजून पण बघितलं होतं आपण, आय थिंक d/dx ऑफ साइन x बघितलं, आणि साइन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू लिहायचं आहे कॉस x. त्यानंतर d/dx ऑफ कॉस x लिहिलं आहे, ओके, इज इक्वल टू मायनस साइन x. बऱ्याच वेळा मायनस साईन आलं आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, आणि मी तुम्हाला सांगतो आहे की मायनस साईन कधी लिहायचं आहे. एकदम सोपं आहे. ज्यावेळी डिफरन्शिएशनमध्ये तुम्हाला इथं सी दिसेल, डिफरन्शिएशनमध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला इथं सी दिसेल, त्याचं डिफरन्शिएशन घेताना मायनस साईन द्यायचं. म्हणजे कॉस x मध्ये सी आहे, त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू मायनस साईन. अजून सांगतो आहे, एवढं ध्यानात ठेवा. ओके, रूल नंबर 6 आहे, d/dx ऑफ e⁻x असं, तर e⁻xचं डिफरन्शिएशन तर e⁻xच राहतं बाबा. त्यानंतर d/dx आहे, जर log x असेल, बेस 10 असू द्या किंवा e असू द्या, त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू येतं 1/x. त्यानंतर d/dx आहे, आणि ln x असेल, ln x म्हणजे लॉगचाच बेस e आहे, त्याचं पण डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती येतं, 1/x येतं. त्यानंतर आपण शिकलो आहे रूल नंबर 7, प्रोडक्ट रूल. काय होतं प्रोडक्ट रूल, d/dx ऑफ u इंटू v इज इक्वल टू, आपण शिकलो आहे फर्स्ट ॲज इट इज
डी अपॉन डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही ॲज इट इज डी यू अपॉन डी एक्स. त्यानंतर आपण शिकलो आहे 8 नंबरचा रूल, डी अपॉन डी एक्स ऑफ, जर समजा असेल यू डिवाइड बाय व्ही इज इक्वल टू येतं, जो डिवाइडला आहे तो ॲज इट इज लिहायचा म्हणजे व्ही ॲज इट इज, त्याच्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ यू, त्यानंतर इथं मायनस साईन द्यायचं डिव्हिजनला, इथं यू ॲज इट इज डी अपॉन डी एक्स ऑफ व्ही डिवाइड बाय व्हीचा स्क्वेअर. हे सगळं आपण शिकलो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ट्रिग्नोमॅट्रीचे काही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळं मी इथपर्यंत आलो आहे. इथं रूल नंबर 9 आपण बघितला होता, डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं डी अपॉन डी एक्स ऑफ, इथं कॉट एक्स आहे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं फॉर्म्युले ध्यानात ठेवायला. इथं कॉट एक्समध्ये पण सी आला आहे, त्यावेळेस याचं जे डिफरन्शिएशन आहे ते लिहिताना मायनस लिहायचं, मायनस याचं डिफरन्शिएशन होतं कोसेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर अजून एक डिफरन्शिएशन बघितलं आपण, डी अपॉन डी एक्स ऑफ सेक एक्स, याचं डिफरन्शिएशन आलं होतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. तसंच एक डिफरन्शिएशन होतं डी अपॉन डी एक्स ऑफ कोसेक एक्स, पुन्हा इथं डिफरन्शिएशनमध्येच आला आहे, त्यावेळेस काय करायचं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. जर तुमचे सगळे फॉर्म्युले लर्न झाले तर फिजिक्स तुमच्यासाठी एकदम सोपं आहे आणि मॅथ पण. थँक्यू.